नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली. ग्लोबल क्यूज तसे फारसे काही पॉझिटिव्ह नव्हते. डाऊ जोन्स 200 पॉईंट खाली होतं, पण काल जी मार्केटमध्ये रिकव्हरी आली दुपारनंतरनं खास करून ती आज कंटिन्यू होताना बघायला मिळाली. कालची रॅली जी दुपारनंतर आलेली ती आज एक्सटेंड होताना बघायला मिळाली निफ्टीमध्ये पर्टिक्युलरली. आणि दिवसभर ऑलमोस्ट निफ्टी जो आहे तो महत्त्वपूर्ण सपोर्ट 24,800 त्याच्यावरतीच कारभार करत राहिला. 24,850च्या वरती जाण्याचा प्रयत्न बऱ्याचदा झाला, पण सक्षम राहू शकलं नाही. हायर लेवलवरून थोडं सेलिंग येत होतं. ॲज युजल एफ-आयज विकत आहेत. कालही एफ-आयजने जवळपास 4,600 करोडची विक्री केली, पण डी-आयचं बाईंग आहे. जवळपास काल डी-आयजने 6,000 कोटीचं बाईंग केले. त्यामुळे डी-आयच्या सपोर्टमुळं लोअर लेवलला आजही परत पुन्हा बाईंग येत राहिलं. आज फारशी काही मोमेंटम राहिला नाही, पण पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये निफ्टी चांगला क्लोज झाला. दिवसभर एंटायर एक 50-60 पॉईंटमध्ये निफ्टीचा कारभार राहिला. बँक निफ्टीचा सुद्धा एक 100-1 पॉईंटच्या आसपास रेंज बाउंड कारभार राहिला. पण कालची रॅली आज एक्सटेंड होताना बघायला मिळाली, जी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की सलग 2 दिवस निफ्टी पॉझिटिव्हमध्ये क्लोज केला आणि महत्त्वपूर्ण सपोर्ट 24,800 त्याच्यावरती बंद आहे. त्यामुळे उद्याच्या सेशनला बघायचं झालं तर थोडं चॉपी राहू शकतो, कारण वीकली प्लस मंथली एक्सपायरी आहे. कालही मी म्हणलेल्या व्हिडिओमध्ये की आज बुधवार आणि गुरुवार 2 दिवस थोडंसं रेंज बाउंड ट्रेड राहू शकतो. मग आज तुम्हाला बघायला मिळालं की निफ्टी 50-60 पॉईंटमध्येच ट्रेडिंग करत राहिली. बँक निफ्टी जवळपास 100-125 पॉईंटमध्ये वरती खाली रेंज बाउंड ट्रेड करत राहिलं, कारण एक्सपायरी आहे. रोल ओव्हर पोझिशनचं चालू आहे, आर्बिट्राज ट्रेड्स चालू आहेत. त्यामुळे उद्याचं सेशन चालू होताना मंथली एक्सपायरी आहे, त्याचे रोल ओव्हर्स असणार आहेत. पण त्याच्या आधी आज रात्री US अमेरिकेची मीटिंग आहे फेडरल रिझर्व्हची. व्याजदराला घेऊन व्याजदर कपात तर होणार नाही आहेत, पण फेडरल रिझर्व्ह फर्दर काही व्याजदर कपातीचे संकेत किंवा इन्फ्लेशनला घेऊन कोणत्या पद्धतीनं डेटा आणि व्याजदर कधी कपात होऊ शकते याबाबतीचे जे संकेत देईल त्याच्यावर US मार्केट आणि ग्लोबल मार्केटची मुवमेंट अवलंबून असेल असं मला वाटते. कारण ट्रम्पनी बऱ्याचदा फेडरल रिझर्व्ह चेअरमनला क्रिटिसाइज केले व्याजदर कपात करण्यावरून, पण त्यांनी केलेलं नाही आहे. त्यामुळे बघणं गरजेचं आहे की ट्रम्प यांच्या दबावाला घेऊन काही फेडरल चेअरमन काय बोलतात का. पण तसं काही ते व्याजदर कपात तर निश्चित करणार नाही. याच्या आधी बऱ्याचदा क्लिअरिफाय केलं आहे त्यांनी. डेटा डिपेंडंट राहणार आहे फेडरल रिझर्व्ह, पण बघणं गरजेचं आहे की त्यांचा पुढचा फ्युचर पाथ येणाऱ्या वर्षभरामध्ये व्याजदर कपातीला घेऊन कसा असणार आहे त्याच्यावर US मार्केटची रिॲक्शन असेल, परिणामी आपली रिॲक्शन असेल. त्यामुळं ओपनिंग थोडंसं US मार्केट आणि फेडरल रिझर्व्हच्या पॉलिसी स्टेटमेंटवर डिपेंडंट राहील. व्याजदर तर निश्चित कपात होणार नाही आहेत असं सध्या तरी दिसते. त्यामुळे ओव्हरऑल उद्या निफ्टी थोडंसं मॉर्निंग सेशन चॉपी राहील असं वाटते मंथली एक्सपायरीमुळं. पण जर सरतेशेवटी बऱ्यापैकी मोस्ट ऑफ द टाईम काय होतं मंथली एक्सपायरीला क्लोजिंगमध्ये मार्केट थोडंसं वन वे जाऊ शकतं, आयदर वर किंवा खाली जेव्हा मंथली एक्सपायरी असते त्यावेळी. त्यामुळे जर सपोज निफ्टी 24,850च्या वरती मेंटेन राहिला तर 25,000 पर्यंत निश्चित जाईल असं वाटते. 24,850 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, जिथं वर आपण ऑलमोस्ट बंद आहे 24,855ला. मग 24,850च्या वर मेंटेन राहिलो तर 25,000 पर्यंत जाण्याचे संकेत आहेत. 24,800च्या खाली आलो तर थोडं सेलिंग येऊ शकतं. 24,700 पहिला सपोर्ट आहे, त्याच्या खाली 24,600 इथं पण निफ्टी येऊ शकते. बँक निफ्टीमध्येही सिमिलर 56,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 56,000च्या वरती मेंटेन आहे, तोपर्यंत 56,500पर्यंत जाण्याची चान्सेस बँक निफ्टीमध्ये आहेत. हायर लेवलला 56,500पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. ओव्हरऑल ओपनिंग मात्र US फेडरल रिझर्व्हच्या मीटिंगनंतर जी कॉमेंट्री असेल त्यानुसार ज्या पद्धतीनं ग्लोबल मार्केटची रिॲक्शन असेल त्यानुसारच होईल. पण या टेक्निकल लेवल्समध्ये तुम्ही ड्युरिंग द डे ट्रेड करू शकता, पण थोडंसं रेंज बाउंड चॉपी ट्रेड राहू शकतो, कारण मंथली एक्सपायरी आहे. आर्बिट्राज ट्रेड असतात ते थोडेसे अनवाइंड होत असतात, त्यामुळे मार्केटमध्ये चॉपी ट्रेड येऊ शकतो. आज NSEमध्ये 1,355 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 1,299 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 21 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 29 शेअर्स पडलेत. वाढणाऱ्या पडणारची शेअर्सची संख्या ऑलमोस्ट सेम आहे, थोडीशी वर खाली आहे. एवढा सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा काही वदगड नाही खास. आज IT सेक्टर बऱ्याच दिवसांनी थोडंसं पॉझिटिव्हमध्ये राहिलं, किरकोळ पॉझिटिव्ह आहे. त्याच्या पाठोपाठ FMCG सेक्टरसुद्धा बऱ्याच दिवसांनी किरकोळ पॉझिटिव्ह राहिलं. ऑटो आणि रिॲलिटीमध्ये थोडीशी मंदी झाली. बाकी अदर सेक्टर्स असतील, बँक्स, मेटल असेल, फार्मा असेल, हे थोडेसे फ्लॅट कारोबार त्यांनी केलेला आहे. कोणतीही फारशी मोमेंटम चेंजेस नाहीत. ग्लोबल मार्केटही सुस्त आहेत. फेडरल रिझर्व्हच्या बैठकी आहेत. युरोपियन मार्केट्स 30-40 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. डाऊ फ्युचर 60 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. थोडंसं शांत कारभार ग्लोबल मार्केटला सुरू आहे. त्यामुळे थोडंसं मला वाटतं ग्लोबल मार्केट फेडरल रिझर्व्हच्या डिसिजन्सची वेट करत आहे
त्यानुसार मुवमेंट देईल आणि आपले मार्केट ऑलमोस्ट त्याच अनुषंगानं थोडंसं दृष्टिक्षेपात ठेवते फेडरल रिझर्व्हची मीटिंग आणि उद्याची एक्सपायरी. बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.